नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो ज्ञान या मराठी युट्यूब चॅनल वरती। आज आपण जाणून घेणार आहोत 2025 मध्ये जे नवीन Hyundaiचं न्यू जनरेशन लॉन्च होणार आहे 4 नोव्हेंबरला, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती। सर्वात अगोदर तुम्ही जे कंपनीने फोटो अनवील केलेले आहेत ते पाहून घ्या, त्यानंतर आपण गाडीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। ही जी गाडी असणार आहे मित्रांनो, ती K2 प्लॅटफॉर्म वरती न बेस होता K1 प्लॅटफॉर्म वरती बिल्ड करण्यात जाणार आहे। सर्वात प्रथम 2019 मध्ये Hyundai Venue इंडियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली होती। त्यानंतर याचं फेसलिफ्ट पण आलेलं। हे सर्व पाहता Venue Hyundai कंपनीसाठी चांगल्या प्रकारचा सेल जनरेट करत आहे आणि कंपनीचं हे चांगल्या प्रकारे सक्सेसफुल प्रोडक्ट आहे। आता मध्ये Hyundai Venueचं फेसलिफ्ट लॉन्च करण्यात आलं होतं, पण ते एवढं काही खास नव्हतं, म्हणजे त्यात जास्त काही चेंज नव्हता, त्यामुळे Venueच्या सेलवर जास्त फरक पडला नाही। पण जशी पहिली विकत होती तेच पुढे कंटिन्यूअस राहिलं। पण यावेळेस जी Venue बाजारात उतरवत आहे ती फेसलिफ्ट नसून पूर्ण प्रकारे एक जनरेशन चेंज आहे। Venueच्या कॉम्पिटिटर्स मध्ये जनरली टाटाची नेक्सॉन, मारुती ब्रेझा, स्कोडाची कायलॅक आणि किया सोनेट यांचा विचार करता सर्वच गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते। Venueचा जर फ्रंटचा विचार केला तर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला भेटणार आहे। ब्रँड न्यू DRL आपल्याला भेटणार आहे। साईडला हेच DRL इन्व्हर्टेड शेपमध्ये आहेत, जे की बघायला खूप कूल फील करते। इथे यांनी DRL ला हेडलॅम्प सोबत मर्ज केलंय आणि हेडलॅम्पचा जर विचार केला तर पूर्णपणे LED सेटअप मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। याचा जो पूर्ण कंबाईन पण लुक जो येतोय तो खूप रिफ्रेशिंग आणि छान वाटतोय बघायला। सेंटर मध्ये आपल्याला मोठी ग्रिल पाहायला भेटणार आहे, जी की हेडलॅम्प सोबत मर्ज केलेली आहे। नंबर प्लेटच्या खाली जो छोटासा चौकोन आहे त्यामध्ये रडार सेन्सर, जे की ADAS लेवल। साईडला जर पाहायला गेलात तर यामध्ये खूप असे कट्स आणि कर्व पाहायला भेटणार आहेत, ज्यामुळे गाडीचा जो लुक आहे तो खूप बोल्ड आणि स्टायलिश पाहायला भेटतोय। पण हे जे क्लॅडिंग आहे त्याची साईज थोडी छोटी मोठी दिली आहे, त्यामुळे थोडासा लुक बिघडतोय। त्यासोबत आपल्याला गाडीमध्ये 16 इंचचे अलॉय पाहायला भेटणार आहेत, ज्याची डिझाईन मला तर पर्सनली खूप जास्त आवडली। साईडला जो ग्लासवाला पार्ट आहे तो नवीन आहे, त्यासोबतच सिल्वर पट्टा आणि त्यावर Venue नावाची बॅजिंग देण्यात आलेली आहे, त्यामुळे गाडीत पहिल्यापेक्षा खूप सुंदर लुक भेटतोय। बॅक प्रोफाईलला जर पाहिलं तर हे कुठे ना कुठे यांचा टेल लॅम्प सेटअप रेंज रोवर सारखा फील देतोय, जे की अगेन इन्व्हर्टेड शेपमध्ये एकमेकांना कनेक्टेड असणार आहेत। त्यांच्या सेंटरमध्ये Venue लिहिलेलं भेटणार आहे, जे की चांगल्या प्रकारे प्लेस करण्यात आले। गाडीच्या टॉपला जर पाहिलं तर आपल्याला रूफ रेल पाहायला भेटणार आहे, त्यासोबतच शार्क फिन अँटेना, डिफॉगर, वायपर पाहायला भेटेल। ब्लॅक कलर मध्ये लोअर बंपर दिसतोय, जो की सिल्वर प्लेटला कनेक्टेड आहे। खाली जर पाहिलं तर रिव्हर्स कॅमेरा आणि त्यासोबतच रिव्हर्स पार्किंग सेन्सर भेटतील। इंटेरियरचा जर विचार केला तर छोटा मोठा चेंज न करता Hyundaiने मेजर अपग्रेड केले। इंटेरियरमध्ये 12.3 इंचच्या 2 कनेक्टेड स्क्रीन बघायला भेटणार आहेत। नवीन डिझाईनच्या डी कट स्टीअरिंग व्हील यामध्ये देण्यात आलेला आहे। एसीचा लेआउट पण आपल्याला बघायला भेटतोय। फीचर्स बद्दल बोलूयात तर इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, वायरलेस चार्जर, ADAS लेवल 2 मिळणार आहे। रिअर सीटचा जर विचार केला तर इथे आपल्याला AC वेंट्स भेटणार आहेत, मॅगझिन होल्डर भेटणार आहे, त्यासोबतच कम्फर्टेबल सीटिंग ऑप्शन मध्ये या उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। यामध्ये आपल्याला 3 इंजिन ऑप्शन्स भेटणार आहेत, ज्यात 1.2 लिटर कापाचं MPI पेट्रोल इंजिन नॅचरली ॲस्पिरेटेड भेटेल, ज्याची पॉवर 83 PS आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क यामध्ये देण्यात आलेला आहे। या इंजिन ऑप्शन सोबत आपल्याला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे, ऑटोमॅटिक यामध्ये नसणार आहे। पुढचा इंजिन ऑप्शन आहे 1 लिटर टर्बो पेट्रोल 3 सिलेंडरवालं, ज्यामध्ये 120 PS ची पॉवर आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क भेटेल। यामध्ये 6 स्पीड आणि 7 स्पीड DCT दिला जाईल। पुढचं इंजिन ऑप्शन असणार आहे 1.5 लिटर डिझेल CRDI, ज्यामध्ये 116 PS ची पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क देण्यात आला आहे। प्राइसिंग मध्ये आपल्याला जास्त काही डिफरन्स पाहायला भेटणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ऑटो ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।